उद्या आपल्या मामबहिणीचं लग्न होतं, तर हळदीच्याच दिवशी लग्नासाठी कपडे घेतले वेळेवरच अन आलो लग्न. पण माहित आहे का, आपल्याला या लग्नात ओढ्यावर बसून यायचं होतं, पण माया मामानं वेळेवर धोका दिला नाही यार. कारण लहानपणापासून मामा मला जवाई बापू म्हणून चिडवायचा, आणि जसा मी मोठा झालो मामानं आपल्यासाठी दुसराच जवाई बापू पाहून घेतला, तेही सरकारी नोकरीवाला. म्हणून आपल्याला या मामाच्या पोरीच्या लग्नात वरातीतच येणं पडलं. पण जाऊ दे म्हटलं, तसाही मामा मला आपली पोरगी काऊन देईन, जेव्हा त्याला माझ्यासारखा बेरोजगारापेक्षा त्याला सरकारी नोकरीवाला भेटल्यावर. मग अंदर जातच होतो तेवढ्यात सरकारी नोकरीवाला आला आपली वरात घेऊन, आणि लग्नात माझ्याशिवाय अजून एक जण नाराज होता, तो म्हणजे नवरदेवाचा घोडा. शायद त्याला बी आपल्या मामाच्या पोरीकडून धोका भेटला असेल. मग आलो लग्नासाठी हॉल मध्ये, पण इथं येऊन नवरीनबाईनं मला फोटोग्राफरच बनवून टाकलं. मी बी दिले, म्हटलं माया मामाने एवढे सारे फोटोग्राफर कायसाठी ठेवले, तर ते म्हणे उद्या मला व्हॉट्सअप स्टेटस ठेवायचे आहे म्हणून. मग मामाच्या पोरीची एंट्री होऊन स्टेजवर आली आणि लग्न लागत होतं, तेव्हा मी विचार केला मायकीन आठवण येईन का नाही मामाच्या पोरीली. पण जाऊ दे म्हटलं, लग्न संपन्न झालं. सरकारी भाऊसोबत ताईचा फोटोशूट बिन झाला. विदायच्या वेळेस ते माझ्याजवळ आली ना, कानात बोलली उद्या रिसेप्शनला ये, माय फोटो काढून देजो. खत्म, बाय बाय.